नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 अँड 5 इयर्स 2026 जे काही रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू आहे, म्हणजेच ज्या विद्यार्थ्याने रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू केलेली आहे, त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की सर यामध्ये काही मिस्टेक झालेल्या आहेत, काही ॲड्रेसमध्ये काही प्रॉब्लेम आहे. समजा काही डोमिसाइल सर्टिफिकेट काही अपलोड करू शकलेले नाहीयेत किंवा अजून काहीही प्रॉब्लेम किंवा काहीही मिस्टेक जर त्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एल-एल-बी 3 इयर स्टुडंट असेल किंवा एल-एल-बी 5 इयरचा स्टुडंट असेल. दोन्ही विद्यार्थ्यांचं समजा काहीही त्यामध्ये प्रॉब्लेम असेल, काही चेंजेस करायचे असतील, तर ते तुम्ही कधी चेंजेस करू शकता. त्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून जे मी तुम्हाला सांगेन त्या गोष्टी जर प्रॉपर असेल, तर तुम्हाला चेंजेस करायची गरज नाही आहे. ओके. मग बरं चेंजेस कधी करायचं, तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे वन बाय वन यामध्ये मी क्लिअर करणार आहे. ओके. सो यामध्ये प्रथम तुम्हाला हे सांगणार आहे मी, की सी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे. तो यामध्ये तुम्हाला सी एक्झामिनेशन पोर्टल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. यामध्ये जर बघितलं आपण ईमेल आयडी आणि पासवर्ड हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. साइन इन बटनवरती क्लिक करून रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही तुम्हाला करायची आहे. ओके. आता खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, की सर मग तुम्ही व्हिडिओज वगैरे बनवलेले आहेत का? तर ऑलरेडी बनवलेला आहे. हे जर बघितलं आपण तर पार्ट 1 हा व्हिडिओ होता. ओके. इथे लिहिलेलं आहे पार्ट 1 एल-एल-बी 3 आणि 5 इयर्ससाठी आणि पार्ट 2 हा एल-एल-बी 5 इयर्ससाठी विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे. 3 इयर्ससाठी सुद्धा व्हिडिओ बनवलेली आहे. ओके. पार्ट 2 ची जी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. या 2 व्हिडिओ जर चॅनलवरती अवेलेबल आहेत, तर महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयरची सुद्धा व्हिडिओ चॅनलवर अवेलेबल आहे. ती तुम्हाला बघा आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस ही फॉर्म फिलिंगची प्रोसेस ही कंप्लीट करा. जे विद्यार्थी 12वी मध्ये आहेत, ओके. ज्या विद्यार्थ्यांनी 12वी ची एक्झाम आता देणार आहेत आणि ज्यांना वाटत आहे, की मला सीईटी किंवा एक ॲडव्होकेट बनायचं आहे. त्या विद्यार्थी 12वी मध्ये असतील, 12वी ची एक्झाम दिली असेल, असे विद्यार्थी एल-एल-बी 5 इयर्स सीईटी जो की व्हिडिओ तुम्हाला यामध्ये दिसत आहे, तो तुम्हाला फिलअप करायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन असेल म्हणजे बी-कॉम असेल, बी-ए असेल किंवा जे काही तुमची डिग्री असेल, त्या डिग्रीमध्ये तुम्ही डिग्री घेतली असेल, तर तुम्ही त्यामध्ये एल-एल-बी 3 इयर्ससाठी तुम्हाला ॲप्लाय करू शकता. जे विद्यार्थ्यांचं लास्ट सेमिस्टर चालू असेल, असे सुद्धा विद्यार्थी अपिअरिंग टाकून तुम्ही ॲप्लाय करू शकता. 12चे स्टुडंट जे पास आउट आता नसतील, जे एक्झाम देणार असतील, ते सुद्धा अपिअर टाकून तुम्ही डायरेक्टली ॲप्लाय करू शकता. 11th स्टँडर्डचे विद्यार्थी नाही करू शकत. ओके. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. 11th स्टँडर्डचे विद्यार्थी नाही करू शकत. तुम्ही जेव्हा 12th मध्ये जाल आणि लास्ट एक्झाम तुम्ही द्याल, त्यावेळी तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता. यामध्ये सांगितलेलं आहे ऑलरेडी कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे. ते तुम्हाला व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहे. ती तुम्ही बघा. त्यामध्ये तुमचे डाउट सॉल्व्ह होतील. आता हे जे फॉर्म फिलअप करत असताना खूप विद्यार्थ्यांनी काही मिस्टेक केलेल्या आहेत. काही चेंजेस करायचे असतील विद्यार्थ्यांना, की सर यामध्ये काही मिस्टेक केलेल्या आहेत. मी यामध्ये काही चेंजेस करू शकतो का? किंवा नेममध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल, तर त्यामध्ये चेंजेस करू शकतो का? डी समजा चुकीची टाकली असेल, तर त्यामध्ये काही चेंजेस करू शकतो का? ॲड्रेस चुकीचा टाकलेला आहे. सो त्यामध्ये चेंजेस आपण करू शकतो का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील. त्याचेच आन्सर आता तुम्हाला वन बाय वन यामध्ये सांगत आहे. ओके. त्यासाठीच आपण लास्ट इयरची पब्लिक नोटीस ही ओपन केलेली आहे. ही एडिटिंग फॅसिलिटी विंडो ओपन झाली होती. एल-एल-बी 3 इयर स्टुडंट असतील किंवा एल-एल-बी 5 इयर स्टुडंट दोघांसाठी सुद्धा. सो यावेळी पण अपडेट होईल का? यावेळी ती नोटीस येईल का? तर डेफिनेटली येस. विंडो यावेळी सुद्धा ओपन होणार आहे. सो त्याच्यामध्ये काही-काही तुमचे चेंजेस करायचे असतील किंवा कोणत्या गोष्टी यामध्ये असतील जे मी तुम्हाला सांगणार आहे, ते जर तुमचे करेक्ट असतील, तर तुम्हाला चेंजेस करायची गरज नाहीये. हे नॉर्मली फॉर्मॅलिटीज यासाठी असते, की ज्यावेळी तुम्ही एक्झाम सेंटरला जाता, तेव्हा एक्झाम सेंटरला तुम्हाला नॉर्मली हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड हे पब्लिश केलं जातं. त्या पब्लिश केलेल्या हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्डमध्ये नॉर्मली काय चेकिंग केलं जातं, ते कॅन्डिडेटचं नेम, हे तुमचं नेम प्रॉपर आहे का? यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा काही प्रश्न असतो, की जे मॅरिड झाले असतील, जे मॅरिड असतात त्यांचं बिफोर जे काही मॅरिड नाव असेल किंवा आफ्टर मॅरिड जे नाव असेल. पण
ते जे नाव तुम्ही यामध्ये कोणतं नाव टाकलेलं आहे, त्या नावाचा तुमच्याकडे जर डॉक्युमेंट असेल, तुम्हाला एक्झाममध्ये सेंटरला कोणताही प्रॉब्लेम नाही होणार आहे. आणि समजा आफ्टर मॅरिड जर तुम्ही नाव टाकलं असेल, तर मग तुमच्याकडे गॅझेट हे डॉक्युमेंट असलं पाहिजे. मॅरिड सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट असलं पाहिजे. देन यू कॅन एलिजिबल फॉर सेंटरला जर तुम्ही एक्झामिनेशनसाठी जाणार आहात, त्यावेळी तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम तिकडे होणार नाही. ओके. सो नॉर्मली या गोष्टी इम्पोर्टंट आहेत. कोणत्या? कॅन्डिडेट तुमचं नाव प्रॉपर असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये नेम, मिडल नेम, फर्स्ट नेम इकडे आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त नाव प्रॉपरली पाहिजे. डेट ऑफ बर्थ तुमची प्रॉपरली पाहिजे, जे तुमच्या आयडेंटिटी कार्डवर असणार आहे. म्हणजे जे तुमचं आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ तुम्ही जे काही देणार आहात, प्रॉपरली तुमचं मेन्शन असलेलं पाहिजे त्या कार्डवरती. म्हणजे पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल त्यावरती. फोटोग्राफ प्रॉपरली पाहिजे. सिग्नेचर तुम्ही त्या विंडोमध्ये जे काही तुम्ही फॉर्म फिलिंग करत आहात, ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे, जो आता आपण फिलअप करत आहोत, त्यामध्ये कॅन्डिडेटचं नेम, डेट ऑफ बर्थ, फोटोग्राफ, सिग्नेचर आणि जेंडर म्हणजेच मेल ऑर फिमेल हे प्रॉपरली तुमचं मेन्शन असलं पाहिजे. हे जर प्रॉपरली मेन्शन असेल, तर तुम्हाला कोणत्याही गोष्टी चेंजेस करायची गरज नाही आहे. ओके. यामध्ये जर काही इश्यू असेल, एखाद्या विद्यार्थ्याने चुकून कोणतं नाव इनकरेक्ट टाकलं असेल, तर ते त्यासाठी म्हणजे यासाठी विंडो ओपन होणार आहे. त्यासाठी जेव्हा ओपन होईल त्यावेळी तुम्हाला मी ते सांगेन. त्यावेळी तुम्ही चेंजेस करू शकता. जर यामध्ये काही चेंजेस असतील तर. यामध्ये चेंजेस नसतील म्हणजे ॲड्रेसमध्ये जर काही माझ्या चुका झालेल्या आहेत, त्याच्यासाठी विंडो ओपन होईलच. पण तिकडे तुम्ही चेंजेस नाही केले तरी चालतील. जेव्हा कॅप रजिस्ट्रेशनचे फॉर्म चालू होतात, म्हणजे हा फॉर्म झाल्याच्या नंतर, एक्झाम झाल्याच्या नंतर कॉलेजसाठी जे कॅप राउंडचे फॉर्म चालू होतात, त्यावेळी प्रॉपरली ॲड्रेस टाका. सो त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही. ओके. सो या पद्धतीचे कॅन्डिडेट नेम, डेट ऑफ बर्थ, फोटोग्राफ, सिग्नेचर आणि जेंडर हे जर काही मिस्टेक असतील किंवा चेंजेस करण्यासाठी तुम्हाला तेवढा टाईम दिला जाईल. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. कधी ती विंडो ओपन होईल, कधी चेंजेस करायचे आहे, त्याचं तुम्हाला मी डेट्स वगैरे प्रॉपरली देईन, इन्फॉर्मेशन. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता ज्या विद्यार्थ्यांचं फॉर्म फिलिंग करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलिंग करा. ज्या विद्यार्थ्यांचं यामध्ये काही मिस्टेक असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी वेट करा. जेव्हा विंडो ओपन होईल, त्यावेळी तुम्हाला मी त्याची माहिती नक्की देईन. तेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स काही किंवा जे चेंजेस आहेत, ते तुम्ही चेंजेस करू शकता. सो टेन्शन घेऊ नका. ओके. आणि ज्या विद्यार्थ्याने आत्तापर्यंत फॉर्म फिलिंग केलं नसेल, त्याने फॉर्म फिलिंग करा आणि प्रॉपरली सी-ई-टीचं जे काही रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, ते प्रॉपरली फिल करा. ऑलरेडी ह्या दोघांसाठी एल-एल-बी 3 इयर असेल किंवा एल-एल-बी 5 इयरसाठी दोघांसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस जे स्टेप बाय स्टेप आपण फॉर्म फिलिंग केलेल्या आहेत. ओके. सो त्या पद्धतीने तुम्ही फिलअप करा. व्हिडिओ चॅनलला अवेलेबल आहेत किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओ दिसतील. त्या तुम्ही प्रॉपरली बघा किंवा आपल्या चॅनलला त्या अवेलेबल आहेत. ओके. सो यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा डाउट होता, की सर यामध्ये मिस्टेक झालेल्या आहेत, तर मी चेंजेस करू शकतो का? तर डेफिनेटली येस. प्रॉपर जेव्हा विंडो ओपन होईल, त्यावेळी आपण ते चेंजेस करू शकतो. ॲड्रेसमध्ये काही प्रॉब्लेम आहे, तर चेंजेस करू शकतो का? डेफिनेटली येस. पण ॲड्रेसमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, तर त्यासाठी तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. कारण की ॲडमिट कार्डवर या ज्या इम्पोर्टंट आहेत, ज्या मी हायलाइट केलेल्या आहेत, त्या इम्पोर्टंट गोष्टी आहेत. त्या जर प्रॉपर असतील, तर मग तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरला जाणार, हॉल तिकडे-तिकडे दाखवणार आणि एक्झाममध्ये एंटर करताना तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम त्यामध्ये होणार नाही. यासाठीच या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. काही प्रॉब्लेम असेल, काही डाउट असेल, कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि नक्की तुमचा हा जो व्हिडिओ आहे, जो आपण बनवलेला आहे, तो तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा पुढे शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा इन्फॉर्मेशन भेटून जाईल. थँक सो मच.